प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 9 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात महा एपिसोडचा। तर सायलीच्या डोक्यात भूत शिरलंय कल्पनाताईंना सगळं खरं खरं सांगायचं। सायली म्हणत असते तुमचं ते गोईंग फ्लो वगैरे जे काही आहे ना ते अंगाशी येणार आहे आपल्या। अर्जुन म्हणतो नाही येणार, माझ्यावर विश्वास ठेवा वकील म्हणून तरी। सायली म्हणते पण आई तुमचे क्लायंट नाही आहेत ना, त्यांची वकिली तुम्हाला दाखवू नका। हे बघा मी आईंना खरं खरं सांगणार की आपला बाळाचा वगैरे विचार अजिबात नाही। अर्जुन म्हणतो मग मम्मा तुम्हाला विचारेल, तुमच्या लग्नाला तर 1 वर्ष पूर्ण झाले, तुमच्या दोघांमध्ये एवढं प्रेम पण आहे, मग बाळाचा विचार तुम्ही काय का नाही करत आहात, मग तुम्ही काय उत्तर देणार आहात मिसेस सायली। हे बघा सायली, आपण आधीच आपल्या लग्नाबद्दल सगळ्यांशी खोटं बोलतोय, तर मम्मा जेवढं बोलते त्याला फक्त होला हो करायचंय, यात तुम्हाला एक्स्ट्रा त्रास नाही होणार आहे। आणि जरी पण आपल्याला काही प्रॉब्लेम होत असेल तर आपण सांगू ना की आम्हाला प्रयत्न करतोय, म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय पण नाही राहते प्रेग्नन्सी, असं सांगू शकतो ना आपण। सायली म्हणते पण आता खरं बोललं तर काय होतं। अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही खरं बोललात तर त्याने प्रॉब्लेम वाढणार आहेत आपले, अजून तुम्हाला कळत नाहीये का। तरी पण सायली काही ऐकेना, ती म्हणते की तुम्ही मला तुमची वकिली उत्तरे देऊ नका, मी उद्याच आईंचा गैरसमज सगळा दूर करणार आहे आणि त्यांना खरं खरं सांगणार आहे। अर्जुन म्हणतो फाईन, तुम्हाला जे वाटतंय ना तेच तुम्ही करून टाका, आता मी या विषयावर तुमच्याशी आणखीन वाद घालणार नाहीये मिलॉर्ड, आय रेस्ट माय केस असं म्हणून आता हा चुपचाप बसलाय आणि आता त्याचं आवरायला घेतोय। पण आता त्याच्या मनात विचार येतोय मिसेस सायली खरं बोलायला गेल्यानं तर आणखीन कॉम्प्लिकेटेड करणार आहेत ह्या सगळं काही। सायली विचार करते नाही आता आणखीन काहीही झालं तरी मी आज आईंशी सगळं खरं खरं बोलणार। आता इकडे रविराजांनी एका सिस्टरला बोलवलंय या प्रियाचे ब्लड सॅम्पल घ्यायला आणि सांगतायत की DNA रिपोर्ट आले ना की लगेच कॉल करा हं मला। मग आता प्रियाला बोलवतात ते, ती प्रिया म्हणते काय झालं बाबा। मग ते म्हणतात हे बघ तन्वी, तुझं ब्लड सॅम्पल द्यायचं आहे ह्यांना आणि त्या मॅच करून सांगतील की तुझं आणि त्या बॉडीचं ब्लड सॅम्पल एक आहे का। मग रविराज तिला पुन्हा म्हणताय हे बघ आपली खात्री पटेल ना बाळा, ती तुझी आई आहे की नाही। आणि आता सुमन म्हणते ही बाई जी आहे ना ती आपली प्रतिमा वहिनी नाही आहे, ही आपली खात्री पटून जाईल ना। तर मग आता ही सिस्टर म्हणते मॅडम प्लीज बसा। प्रियाला आता चांगलंच टेन्शन आलंय प्रेक्षकांनो। खरं तर ते ना काय करतात माहिती का, एवढं आपल्याला भयंकर काय काय दाखवतात, दाखवल्यासारखं करतात पण ॲक्च्युली काही दाखवत नाहीत प्रेक्षकांनो तो मालिकेमध्ये। नागराज तिला म्हणतो बस अगं तन्वी तुझं सॅम्पल घ्यायचं आहे ना। तर आता ही प्रिया मनात विचार करते या नागोबाला काय ते सांगायला, इथे माझ्या डोक्याचं टेन्शन वाढलंय, माझं पितळ उघडं पडलंय या DNA टेस्टमध्ये, तर काय करू मी। आता त्या सिस्टरने घेतलंय हिचं सॅम्पल। एवढे भरमसाठ डायलॉग आहेत प्रेक्षकांनो आज की विचारू नका। एखादं लाईक करायला विसरू नका हां आजच्या रिव्ह्यूला देखील। सायली देवाला नमस्कार करत असते मनातल्या मनात। अर्जुन तिला चिडवत असतो मिळाली का देवाकडून खरं बोलायची परमिशन मिळाली का देवही सांगतोय आज अर्जुनचा ऐका। मग सायली म्हणते प्रत्येक गोष्ट अशी हसण्यावरी काय नेता हो तुम्ही, परिस्थिती काय आहे हे कळत नाही का तुम्हाला, असं कसं स्वस्त बसवलं जातं तुम्हाला। अर्जुन पुन्हा हसतच असतो सायलीला। सायली म्हणते हसा खुशाल मोठमोठ्याने हसा, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमचं हे हसणं पण ना भीतीपोटी आहे। आईंना आणि सगळ्यांना कळलं तर काय होईल म्हणून तुम्ही घाबरताय। माणूस आतून घाबरलेला असला ना की असा वरून हसतो तो, तुम्ही तेच करताय। अर्जुन म्हणतो हा सायकॅट्रिस्ट सायली सुभेदार हे कळतंय ना तुम्हाला, मग कशाला माझं टेन्शन वाढवताय। सायली म्हणते मी आईंना सगळं खरं सांगितल्यावर तुमचं टेन्शन जाणार आहे। आता कॉफी घ्यायला खाली येता का वरती आणू कॉफी। अर्जुन म्हणतो जा तुम्हीच जा खाली, मला पण बघायचंय तुम्ही मम्माला कसं खरं सांगताय ते, ऑल द बेस्ट। मग सायली म्हणते जाते मी। आता अर्जुन विचार करतो सायली गेल्यावर देवा आज ना त्यांचं नको ऐकू, माझा एकदाच ऐक रे देवा प्लीज। पण आता त्यालाही टेन्शनच आलं या कल्पना त्यांनी गुरुजींना बोलवलंय। गुरुजींना त्या म्हणत असतात गुरुजी काय आहे ना मधल्या काळात घरात आमच्या खूप टेन्शन होते हो, घरात फूट सुद्धा पडली होती कुटुंबामध्ये, पण आता सगळं काही व्यवस्थित आहे, पण तरी सुद्धा एकदा पत्रिका बघून घ्याल का तुम्ही। मग ते गुरुजी म्हणतात काही काळजी करू नका कल्पनाताई, सगळं काही उत्तम। कल्पनाताई म्हणतात गुरुजी खूप छान वाटलं हं हे तुमच्या तोंडून ऐकलं तर, पण मला असं वाटतंय की म्हणजे माझा मुलगा आहे ना तो त्याचं कुटुंब वाढवायचं ठरवतोय, त्याआधी आपण गृहशांत वगैरे केली तर। मग हे गुरुजी म्हणतात चांगली कल्पना आहे, पण काय आहे ना घरामध्ये मंत्रोच्चार झाले की आपोआप वातावरण चांगलं होतं। घरामध्ये बाळकृष्णाची पूजा करा आणि मंदिरात जाऊन देवीची खणा नारळाने ओटी भरा, देवी आईच्या कृपेने तुमच्या सुनेची कुस नक्की भरेल। कल्पनाताई खूप खुश असतात, त्या म्हणतात चालेल हं आजच आम्ही पूजा करतो आणि मग मंदिरात जातो। आता अर्जुन आणि सायलीने हे सगळं ऐकलंय। आता अर्जुन म्हणतो काय मिसेस सायली सांगत होतात ना खरं मम्माला,
जा जा, खरं सांगा, ऑल द बेस्ट. आता त्या सायलीला आलं पुन्हा टेन्शन. या कल्पना त्यांच्या उत्साहावर कसं पाणी सोडायचं. तर हे तर त्यांनी उगाचच लांबवलं प्रेक्षकांनो. आता त्यांना दाखवायचाच आहे आजचा पूर्ण भाग, काही ना काही दाखवतीलच म्हणा बिचारे. आता इकडे ही प्रिया त्या नागराजला म्हणते, ऐका ना ऐका, मी ना त्या म्हातारीला फोन करते. किल्लेदार आतमध्ये ना, एकदा का म्हातारीवर बॉम्ब पडला की ही प्रतिमा गेली तर मग रडारड चालू होईल. किल्लेदारचं लक्ष थोडंसं डायव्हर्ट होईल ना, तेव्हा तुम्ही लक्ष द्या थोडं, किल्लेदार येतोय का काय बघा. मग आता हिने लगेच कॉल लावलाय. हॅलो पूर्णाजी. पूर्णाजी म्हणतात, हां बोल बाळा तन्वी, काय म्हणतेस रजा. आता लगेच ही म्हणते, पूर्णाजी आज माझी तब्येत ठीक नाहीये ग. पूर्णाजी घाबरून जातात आणि काय झालं ग तन्वी. मग आता ही म्हणते, अगं माझी आई पूर्णाजी. आता या पूर्णाजी खूप घाबरतात आणि प्रतिमेला काय झालं. अगं बाई माझा जीव असा टांगणीला लावू नको, बोल बोल काय झालं ग. आता ही तिकडनं फक्त माझी आई असं म्हणत असते. बिचाऱ्या या म्हाताऱ्या आजी यांना कशाला टेन्शन द्यावं बरं. त्या म्हणतात, बोल ना बाळा तन्वी, अगं माझं मन थाऱ्यावर नाहीये, अगं मला कळत नाहीये, अगं बोल प्रतिमाला काय झालं. आता रविराज हातातनं फोन हिसकवतात तिच्या आणि थोडं ओरडतात तिच्यावर. तुला सांगितलं होतं ना मी, DNA टेस्ट होईपर्यंत कोणाला काही सांगू नकोस म्हणून. आणि आता इकडनं ह्या पूर्णाजी म्हणत असतात, अगं बोल ना तन्वी, अगं मला काही कळत नाहीये बाळा काय झालं. मग रविराज म्हणतात की मी रविराज बोलतोय पूर्णाई. पूर्णाई म्हणतात, रविराज काय बोलते ही तन्वी, काय काय झालं काय प्रतिमेला. रविराज म्हणतात, अहो काही नाही झालं पूर्णाई, अहो तिला जरा आठवण येत होती तिच्या आईची म्हणून तिने तुम्हाला फोन केला. आता पूर्णाजीचा जीव भांड्यात पडतो. पण त्या म्हणतात, अहो रविराज, आपल्या प्रतिमेची वेगळी आठवण कशाला यावी लागते, ती डोळ्यासमोरून जातच नाही हो आपल्या. रविराज म्हणतात, हो ना पूर्णाई, प्रतिमा होतीच तशी. आता ते होती असं म्हणतात त्यामुळे पूर्णाईंना आणखीन भीती वाटते. पूर्णाई म्हणतात, होती असं कसं म्हणालात तुम्ही रविराज. रविराज म्हणतात, नाही ते चुकून निघालं पूर्णाई माझ्या तोंडून. पूर्णाई म्हणतात, प्रतिमा आहे या ठाम विश्वासावर आपण किती वर्षापासून जगतोय, तिचा शोध आपण कधीच थांबवायचा नाही हा रविराज. रविराज म्हणतात, हो पूर्णाई बरोबर आहे तुमचं, बरं ठेवतो हा फोन पूर्णाई. आता रविराज फोन ठेवून देतात आणि काहीच न बोलता तिथून निघून जातात. आणि प्रिया अशी वैतागून नागराजकडे बघते, म्हणजे तिचा हाही प्लॅन फिसकटलाय. आता अर्जुन आणि सायली तिथे आलेत गुरुजींकडे. आणि आता या कल्पनाताई म्हणतात, अर्जुन सायली, अरे नमस्कार करा गुरुजींना. गुरुजी नमस्कार केल्यावर आशीर्वाद देतात, तुम्हाला उत्तम संतती सुख लाभो. बरं येतो हा ताई मी. कल्पनाताई म्हणतात, गुरुजी तुम्ही काहीच नाही घेतलं. गुरुजी म्हणतात, नाही मी येईल पुन्हा, जरा उशीर होतो. आता गुरुजी निघून गेलेत. या कल्पनाताई म्हणतात, विमल हे उचलून ठेव बरं. आता सायली म्हणते, आई मला ना तुमच्याशी जरा बोलायचंय. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली आपण नंतर बोलू सगळं. अगं आपल्याला गोपाळकृष्णाची पूजा करायची आहे, मंदिरात देवीची ओटी भरायला जायची आहे, चल लवकर. आता अर्जुन असं करतो सायलीला बघून. सायली नुसती बघत असते त्यांच्याकडे. त्या म्हणतात, अगं बघतेस काय माझ्याकडे, जा पटकन ओटीची तयारी कर सायली, लवकर निघू आपण. आणि अशा प्रकारे सायलीचा बोलण्याचा पचका होतो. आता एवढ्या आनंदात असताना ही काय खरं सांगणार होती त्यांना. आता त्या बोलून असं निघून गेल्यात कल्पनाताई. सायली अशी बघते अर्जुनकडे. अर्जुन म्हणतो, झालं खरं सांगून झालं का मम्माला. हे बघा मिसेस सायली, अहो मम्मा एवढ्या उत्साहानं बोलायला लागली की तिला कट करणं इतपत मोठे नाही झालोयत आपण. आपल्या दोघांना पण हे जमत नाही आता. हे बघा मी तुम्हाला जे सांगतोय आपण तेच करूया. हे बघा मी प्रॉमिस करतो तुम्हाला, जर काही सिच्युएशन हाताच्या बाहेर गेली तर आपण ती करेक्ट करू ना. आणि तसं देखील मधुभाऊ सुटेपर्यंतच हे खोटं कंटिन्यू करायचं आहे ना आपल्याला. मग आता सायली अशी पाठमोरी होऊन विचार करायला लागते, ते मधुभाऊ सुटले की सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील आणि मग मला तुम्हाला खोटं बोलावंच लागणार नाही ना. आणि अर्जुन पण आता सेम तसाच विचार करतो, मधुभाऊ सुटले की मग मी तुम्हाला प्रपोज करेल आणि सगळं खऱ्यामध्ये कन्वर्ट करेल. आणि आता दोघं एकमेकांकडे बघून म्हणतात, चालेल ठरलं तर मग. नुसतं ठरतच आहे यांचं, पुढे काही गाडी धकतच नाहीये. असो. आता इकडे हे रविराज खूप डिस्टर्ब झालेत. प्रिया तिथे येते आणि विचार करते, ही किल्लेदार नुसती प्रतिमाच्या नावानं गळे काढतोय, ती मेली आहे हे कोणाला सांगायलाच तयार नाहीये. हा पुन्हा दुःखाचा आविर्भाव चेहऱ्यावर आणते आणि म्हणते, बाबा. रविराज तिथे बिचारे बसलेत खाली. प्रिया म्हणते, बाबा तुम्ही असे किती दिवस दुःखी राहणार आहात, नाही तुमचं दुःख कळतंय हो मला. रविराज म्हणतात की मला अजूनही न कळतच नाहीये, म्हणजे माझ्या मनात सतत एकच प्रश्न येतोय, माझी प्रतिमा जिवंत आहे तर ती मला येऊन भेटत का नाहीये. प्रिया मनात विचार करत असते, डोक्यावर पडलाय का हा, याला अजूनही का स्वीकारायचं नाहीये ती गेलीये म्हणून. एवढे पुरावे पाहिले, बॉडी पाहिली तरी सुद्धा, पण आता तरी पण नाटकं करते आणि म्हणते, बाबा अहो मला पण काही सुचतच नाहीये हो. ते पोलीस लोक जे काही सांगताय सगळं ते डेड बॉडी वगैरे, मला खूपच टेन्शन आलंय हो बाबा, म्हणून मी पूर्णाईला फोन केला होता, जरासं हलकं वाटलं असतं ना मला पूर्णाजीशी बोलून. मग रविराज म्हणतात, हे बघ बाळा, पूर्णाईंचा विश्वास आहे प्रतिमा जिवंत आहे, माझं सुद्धा मन मानत नाहीये ग, माझाही विश्वास
विश्वास आहे प्रतिमा जिवंत असणार आहे. हे बघ 1 तासात DNA रिपोर्ट येतील, तोपर्यंत ना आपण नको सांगूयात कोणाला काही. आता ही म्हणते ती डेड बॉडी आईचीच असेल तर, आणि तेवढ्यात त्या प्रतिमाच्या फोटोची काच टचकन तुटते आणि आता हे दोघंही बघायला लागतात काच तुटली आहे. आता प्रिया अशी घाबरते, ती म्हणते बापरे काय काय घडलं बाबा आता. रविराज म्हणतात प्रतिमा तू काय सांगायचा प्रयत्न करतेस. प्रिया विचार करते अरे बापरे ही काय भुताटकी आहे या घरात, या प्रतिमाचा आत्मा भटकतो का काय. कशी घाबरली बघा. आता हे रविराज म्हणतात प्रतिमा समोर ये ग, समोर येऊन सांग मला तुला काय सांगायचंय. तर आता इकडे या कल्पनाताई रिक्वेस्ट करतात पूर्णाईला की पूर्णाई आपण मंदिरात जाऊया, तुमच्या हाताने आपण तिथे दानधर्म करूयात. मग पूर्णाजी म्हणतात की अगं कल्पना दानधर्म करायला मी कधी तुला मनाई करते, येईल मी तुझ्यासोबत मंदिरात. कल्पनाताई म्हणतात पूर्णाई तुम्ही माझं नेहमीच मन राखता, आधी आपण गोपाळकृष्णाची पूजा करूया आणि मग मंदिरात जाऊया, मी तयारी करते पुढे जाते. आता त्या तिथून जायलाच लागतात. तेवढ्यात पूर्णाजी जप करायचा म्हणून आता हातात माळ घेतली आहे पूर्णाईने आणि अचानक माळेचे मणी ओघळतात आणि वाढवतात आणि आता त्या खूप घाबरतात पूर्णाजी आणि मोठ्याने ओरडतात अगं कल्पना अगं अगं बघ ना हे काय झालं. कल्पनाताई पळत येतात. पूर्णाजी म्हणतात कल्पना बघ ग, अगं हे माळेचे मणी ओघळले ग, कुठल्या तरी संकटाची चाहूल आहे ग कल्पना, आपल्या घरात काहीतरी वाईट घडणार आहे. कल्पनाताई म्हणतात असं कसं झालं पूर्णाई. पूर्णाई म्हणतात मला खूप भीती वाटते ग कल्पना. या कल्पनाताई म्हणतात पूर्णाई तुम्ही इथे बसा बरं, इतकं मनावर नका घेऊ हे सगळं. हे बघा पूर्णाई तुम्ही शांत व्हा बरं, कोणाला काही होणार नाहीये, तुम्ही बसा. तर आता या पूर्णाची देवाजवळ प्रार्थना करतात की रक्षण कर रे देवा माझ्या घराचं. तेवढ्यात अर्जुन आणि सायली पण येतात आणि म्हणतात काय झालं ग पूर्णाजी. मग कल्पनाताई सांगतात अरे त्यांची जपाची माळ ओघळली ना म्हणून त्यांना टेन्शन आलंय. अर्जुन म्हणतो अगं असं काही नसतं पूर्णाजी, उगाच टेन्शन घेतेस तू. आता या पूर्णाजी म्हणतात नाही रे अर्जुन, मला तन्वीचा पण मगाशी फोन आला होता, तिला पण असंच काहीतरी वाटतंय रे अर्जुन. आणि अर्जुनला ते डिटेलमध्ये सगळं सांगतात. अर्जुनला म्हणतात त्या की अरे रविराज कधीच आतापर्यंत प्रतिमाबद्दल भूतकाळात बोलताय असं बोललेच नाही. कल्पनाताई म्हणतात पण रविराज भाऊजी चुकून सुद्धा असं कसं बोलून गेले. आता अशा वेळेला सायली खूप गोड बोलते पूर्णाजीशी, म्हणजे अशा वेळेला आपल्या माणसाला कसा धीर द्यावा ना ते सायलीकडून शिकावं. सायली म्हणते अहो पूर्णाजी इतका विचार करू नका, लेकीच्या डोळ्यातले अश्रू बघून खचले असतील रविराज सर, आणि रविराज सर किती हळवेत हे तर आपल्याला माहिती आहे ना. त्या दोघांना पण आठवण येत असेल ना प्रतिमा आत्याची, म्हणून असं बोलून गेले असतील ते. त्या दोघांना बघून तुमचं मन पण हळवं झालं ना आजी, म्हणून मनी उघडण्याचा एवढा त्रास होतोय तुम्हाला, बाकी काहीच अर्थ काढू नका आजी याचा. आता सायली पूर्णाजीचे डोळे पुसते आणि पूर्णाजींना पण जरा धीर आलाय सायलीच्या बोलण्यामुळे. अर्जुन म्हणतो पूर्णाजी आपण मंदिरात चाललोय ना, तिथे गेल्यावर तुला छान वाटेल. पूर्णाजी हसतात आता आणि सायली पुन्हा त्यांचे गाल पुसते आणि म्हणते आपण देवळात गेल्यानंतर आधी प्रतिमा आत्यासाठी प्रार्थना करूया आणि त्यांच्या नावाने तिथे दानधर्म पण करूया. आता पूर्णाजी हसतात आणि ते पुन्हा एकदा असं नमस्कार करतात की देवा सगळं नीट होऊ देत. आता रविराज इकडे म्हणतात प्रतिमा तू काय सांगायचा प्रयत्न करतेस, तुला जे काही सांगायचं ते समोर येऊन बोल ना, भेट ना मला. प्रिया म्हणते बाबा आईच्या फोटोला असं कसं तडा गेला हो. रविराज म्हणतात मला पण काही कळत नाहीये ग, असं कसं झालं असेल. प्रिया घाबरते आता आणि म्हणते बाबा मला काही सुचत नाही हो, आधी स्वप्न पडलं, ही फ्रेम फुटली, अहो खूपच भयंकर आहे हो बाबा हे सगळं, मला भीती वाटायला लागली. आता तेवढ्यात तिथे सुमन आणि नागराज पण येतात. सुमन ती फुटलेली फ्रेम बघते आणि म्हणते भाऊजी ही अशी कशी फुटली काच. ही प्रिया अजून घाबरत असते मुद्दाम सगळ्यांना. ती म्हणते अगं काकू हा अशुभ संकेत आहे, मी सांगते ना तुला देव नाराज आहे आपल्यावरती, नक्की काहीतरी अशुभ घडणार आहे. आता रविराज म्हणतात हे बघ तन्वी असे शुभ अशुभ संकेत काही खरे नसतात, कळलं का तुला. रविराज जरा चिडूनच बोलतात तन्वी हे बघ हे असे शुभ अशुभ संकेत खरे नसतात, तू उगाच काही पण बोलू नकोस. आता नागराज मनात विचार करतो तन्वीने त्या फोटोला तडा देऊन एक्स्ट्रा टच दिलेला दिसतोय, म्हणजे दादा आता नक्कीच मान्य करेल की प्रतिमा गेली आहे. म्हणजे नागराजचा गैरसमज झालाय बरं का की प्रियानेच तो फोटो फोडलाय, म्हणजे हा फोटो आपोआप फुटलाय. रविराज म्हणतात नागराज लवकर फ्रेम करून घे नवीन आणि कोणी वाईट विचार करू नका, कळलं का तुम्हाला. आता DNA रिपोर्टची वाट बघू आपण, असं म्हणून ते निघून जात असतात. तेव्हा सुमन त्यांना थांबवते आणि म्हणते भाऊजी एक बोलू का. तेव्हा रविराज म्हणतात बोल. सुमन म्हणते भाऊजी माझ्या मनात एक गोष्ट आली आहे, म्हणजे मला माहिती आहे तुमचा विश्वास नाही आहे या सगळ्या गोष्टीवर, पण माझा चांगल्या शक्तींवर विश्वास आहे. म्हणजे मला माहिती आहे तुमची मंदिरात जायची इच्छा नाहीये, पण आज प्रतिमा वहिनींसाठी एकदा मंदिरात जाल का तुम्ही, वहिनींच्या नावाने तिथे दानधर्म करा.
प्रतिमा वहिनींना जे जे करून आनंद मिळतो ना त्या सगळ्या गोष्टी करा, मग बघा सगळं आपल्या मनासारखं होईल. भाऊजी तुम्हाला प्रतिमा वहिनींची शपथ आहे बरं. आता प्रेक्षकांनो हे सगळं मी तुम्हाला आता भाग 1 मध्ये सांगितलंय, तर दुसऱ्या भागामध्ये दुसरा पुन्हा व्हिडिओ येईल. त्यामध्ये रविराज ते अर्जुन सगळेजण मंदिरात भेटलेत आणि तिथे काय काय घडलंय ते गंमत बघा. तर कसा वाटला हा पहिला भाग मला नक्की कमेंट करून कळवा आणि थोड्याच वेळात तुम्हाला दुसरा भाग प्रदर्शित करते. आता नागराज सुमनकडे वैतागून बघतो, काय सुमन आणि अर्जुन वगैरे ते मंदिरात पोहोच. उर्वरित दुसरा भाग थोड्याच वेळात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.